एवढ्या मोठ्या चुलत्याबद्दल असं बोलेल असं स्वप्नाचं वाटायची गरज नाही. म्हणजे अशा या माणसांना मुद्दाम काहीतरी कुरगुडी करायची आणि हे करायचं. मग ते जितेंद्र आव्हाडांनी परवा ठाण्यामध्ये जी घटना घडली त्याबद्दल काहीतरी वक्तव्य केलं पाहिजे. हे ठाण्याचे आहेत त्याबद्दल बोलत नाहीत. त्यांनी पवार फॅमिलीबद्दलच बोलायचं चालू केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आता वाढताना पाहायला मिळते. मुंबईतून बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा लवकरच तुमच्या सोबत येणार आहे अशी माहिती. ताकद वाढलेली आहे का वाढणार आहे ते जनता ठरवेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये. म्हणजे अशा कुरवड्या बंद केल्या पाहिजेत. यामुळे काय लोकप्रियता वाढत नाही. राज्यसभेच्या निवडणुका आता पाईपलाईनमध्ये आहेत. तुमच्या संख्या पाहिली आणि कोटाचं पाहिला तर तुमच्याकडून सुद्धा एक व्यक्ती नॉमिनेट होईल. अल्पसंख्याक चेहरा देण्याचं काही यंदा मान आहे? नाही, अजून काय तसं ठरलेलं नाही. ते अजित पवार निर्णय घेतील. संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे की शाहू महाराजांच्या 6व्या जागेसाठी सर्वांनी विचार करावा असं. आता त्यांनी काय ट्विट करावं हा त्यांचा भाग आहे. शेवटी हा 6व्या जागेचा निर्णय हे तिघी निघा आमचे नेते बसून ठरवतील. अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब. शाहू महाराजांचं नाव समजा समोर आलं तर कोल्हापूर आता त्या तिघांनी ठरवायचं नेते मंडळीने. पण आपण कोल्हापुरात नाही तर आणि शाहू महाराजांच्या अनुषंगाने चर्चा होईल. अहो, त्या शाहू महाराजांनी अजून इच्छाच व्यक्त केलेली नाही. तर मी त्यांना भेटल्यानंतर इच्छा व्यक्त केली की विचारेन. ज्यावेळी मागच्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी तर त्याच क्षेत्रासाठी घालण्याला विरोध केलेला होता. चिन्हावरती निवडणूक लढण्याकरता केलेला होता. आजही तो प्रश्न तर पुन्हा एकदा समोर येऊ शकतो. आता मी तुम्हाला सांगितलं हा निर्णय माझ्या हातात नाही. तुम्ही मला का विचारायला आहे? ज्यांच्या हातात आहे त्यांना विचारा ना. तर अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेनंतर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आव्हाडांनी कुरघोड्या बंद केल्या पाहिजेत असं हसन मुश्रीफ म्हणाले.